देशातील 8वा ज्योतिर्लिंग असणाऱ्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवार रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। आज प्रभू औंढा नागनाथ याला तिळाचं शिवमुठ वाहिली जाणार आहे। औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिरात गर्भगृह शिवलिंग असून इथं पांडवकालीन हेमाडपंथी मंदिर आहे। हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखलं जातं। या मंदिरात भाविकांसह देश विदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात आणि मंदिरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख। श्रावण मासातील आजचा दुसरा श्रावण सोमवार काल मध्यरात्रीपासूनच हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिर परिसरामध्ये जे आहे ते भाविकांना अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात गर्दी केली। अनवणी पायानी इकडच्या भागामध्ये भाविक जे आहे ते वारकरी दिंड्या घेऊन येतात, शिवाय कावड यात्रा घेऊन मोठ्या प्रमाणात जे आहे ते औंढा नागनाथच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविक इकडे येत असतात। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथाचं महात्म्य मोठं आहे। एकूणच महिनाभर इथे मोठ्या प्रमाणात उत्साह असतो। भाविकांना कुठल्याही असुविधा होऊ नयेत यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत। आतमध्ये दर्शनासाठी जाण्याची एक रांग आणि बाहेर पडण्याची एक वेगळी रांग करण्यात आली। शिवाय विशेष पासची सुद्धा इथं भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आली। पोलिसांनी सुद्धा तेवढा चोख बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला आहे। एकूणच त्या औंढा नागनाथाचं विशेष महत्व म्हणजे हे सगळं जे आहे ते अत्यंत मंदिर जे आहे ते स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून असं ओळखलं जातं। मधातला गाभारा आणि त्याच्या भिंती ज्या आहेत अंतर्गत त्या यादवकालीन हेमाडपंथी ज्या आहेत त्या पद्धतीच्या आहेत। साधारणतः 13व्या दशकामध्ये या मंदिराची निर्मिती झाली असावी असा अभ्यासकांचं मत आहे। याशिवाय इथं जी काही कोरीव काम करण्यात आले आहे, ज्या देवी देवतांच्या मूर्ती आहेत किंवा इतर जे कला आहेत साकारण्यात आल्या, ह्या कला बघण्यासाठी देश आणि विदेशामधून मोठ्या प्रमाणात अभ्यासक आणि भाविक इथे येत असतात। शिवाय औंढा नागनाथाचं मंदिर जे आहे ते बालाघाट आणि इतर स्थानिक ज्या पर्वतरांगा आहेत या पर्वतरांगांनी वेढलेलं आहे। औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी येणं म्हणजे एक पर्यटन सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते। इथं औंढा नागनाथाचा एक चांगला असा सुंदर असा तलाव आहे। शिवाय वन विभागाने उभारलेलं त्यांचं सुंदर असं जे आहे ते वन परिक्षेत्र आहे, जिथं ते भाविक तिकडे सुद्धा पर्यटनासाठी जाऊ शकतात। शिवाय इथं हरिहर तलाव असेल किंवा इतर मंदिरं जी छोटी छोटी आहे, साधारणतः 108 मंदिरं जी आहेत ते या परिसरामध्ये आहेत। त्यामुळे एक धार्मिक महात्म्याबरोबर एक पर्यटनाची मोठी संधी जी आहे ती इथल्या भाविकांना भेटत असते। त्यामुळं देश आणि विदेशातून सुद्धा इथे औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी आणि अभ्यासासाठी जी पर्यटक मंडळी असते, भाविक असतात, ते मोठ्या प्रमाणात येत असतात आणि पुढचे 2 सोमवार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अशीच भाविकांची गर्दी जी आहे ते पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, औंढा नागनाथ, हिंगोली।